Let's take seventh one on page number 22. What is given? Quadrilateral ABCD is a parallelogram. ABCD is a parallelogram. Point E is on the side BC. This point E is on the side BC. DE intersect ray AB at point T. DE intersect this line at point D. Ray. Prove that DE into BE is equal to CE into TE. This one we are going to prove. Now what we are going to prove? Which two triangles we are going to take here? These two triangles. These two triangles are similar. If these two triangles are similar, then we get ratio and cross multiplication. अतिशय सोपं example आहे. Now in this example again, this is parallelogram. If it is a parallelogram, that means opposite sides are parallel. This segment is parallel to this. If I increase this segment, then this whole segment is parallel to this. If this one is parallel, these are parallel असेल, then we consider this one is transversal. उभ्या लाईन पकडल्या तर ही काय झाली त्याची ट्रान्सव्हर्सल. If this one is transversal, then this angle and these are alternate angles. That means here in this case, this segment AD is parallel to this and BC is transversal. Therefore, this angle is congruent to this by alternate angles test. These two angles are congruent. This angle is congruent to this because opposite angles, and therefore triangle. आता हा triangle घेताना कसा घ्यावा लागेल आपल्याला? कसा घ्यावा लागेल? समजा इथे बी पासून सुरुवात केली तर मी काय घेईल? बी. दोन ट्रायंगल घ्यायचे, इथे ट्रायंगल आणि मध्ये सिमिलरचं साइन देऊन देते. बी कोणासोबत कॉन्ग्रंट आहे हे दोन ट्रायंगल घ्यायचे, तर मग आता त्याचा 1-1 करस्पॉन्डन्स घ्यावा लागेल आपल्याला. बी सोबत कोण कॉन्ग्रंट आहे? सी. मी इकडे सी लिहिला. त्यानंतर हा अँगल आहे ई. मग इथे सुद्धा इकडचा कोणता अँगल आहे? हा ई. आता या ट्रायंगल मध्ये बी झाला, ई झाला आणि आता कोण राहिला? टी. सिमिलर टू सीई. सीई डी. समजलं मी कसं घेतला 1-1 करस्पॉन्डन्स? एकदा मला ठरवता यायला पाहिजे की कोणते दोन ट्रायंगल घ्यायचे. एकदा ठरवता आलं की त्याच्यामध्ये कसे कोणत्या पद्धतीने कोणत्या 1-1 करस्पॉन्डन्सनी ते दोघं जण कॉन्ग्रंट आहेत आणि त्यांना कोणत्या पद्धतीने घ्यायचं. लिहिताना बघा मी एक एक वर्टेक्स लिहिला आणि त्याच्यानंतर जो राहिलेला आहे शेवटचा मी लिहून टाकला. नाव हिअर एकदा हे दोघं जण सिमिलर आहेत हे प्रूव्ह झालं की आपण डायरेक्ट लिहितो बीई अपॉन सीई इज इक्वल टू ईटी अपॉन ईडी इज इक्वल टू बीटी अपॉन सीडी. आता आपल्याला कोण पाहिजे? डीई. डीई पाहिजे म्हणजे कोणतं? डी हा पाहिजे आणि सोबत बीई पण पाहिजे, हा पाहिजे. म्हणजे हे दोघं जण पाहिजे, याचं काही काम नाही आपल्याला. यांना क्रॉस मल्टिप्लाय करा. बीई इंटू ईडी यानी याला, सीई यानी याला इंटू ई टी. बघा डीई डीई बीई बीई सीई सीई टीई ईटी आलं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. चला बघा मग आता लिहिताना कसं लिहायचं. लिहिताना जरी आपल्याला पुष्कळदा समजलं तरी आपण जॉमेट्रीमध्ये लिहिताना थोडासा त्रास होतो आपल्याला. हिअर व्हॉट इज गिवन? फर्स्ट ऑफ ऑल क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram. This is given and therefore segment AB parallel to segment DC. Therefore segment हा पॅरलल असेल तर AT parallel to segment DC. का बरं AT? का बरं? A dash B dash T. A dash B dash T and this one is given. कारण त्यांनी म्हटलेलं आहे हा असा पॉइंट आहे. If these two segments are parallel, then therefore हे एकदा प्रूव्ह केलं की कन्सिडर सेगमेंट BC
is a transversal and therefore angle. आता या अँगलचं नाव लिहायचं आपल्याला. TBC लिहिता याच्याऐवजी डायरेक्ट असेल TBE. TBE कॉंग्रुएंट टू अँगल. टी पासून सुरुवात केली तर या अँगलचं नाव लिहिताना कसं लिहू आपण? टी पासून सुरुवात केली तिकडून सुरुवात करू. डी. बी ला कोण कॉंग्रुएंट आहे? सी. आणि ई ला कोण कॉंग्रुएंट आहे? ई. वाय दिस टू एंगल्स आर कॉंग्रुएंट? हे दोन एंगल कॉंग्रुएंट काय आहे? TBE, TBE, DCE, DCE. Because alternate angles in triangle. आता घ्यायचं याला वाटल्यास नंबर 1 लिहून घ्या. इन ट्रायंगल TBE अँड पहिल्यांदा ते अल्टरनेट अँगल्स आहे हे आपण प्रूव्ह केलं. त्यानंतर दोन ट्रायंगल सिमिलर आहे हे प्रूव्ह करायचं. TBE अँड ट्रायंगल DCE. अँगल TBE डायरेक्ट लिहायचं इज कॉंग्रुएंट टू अँगल DCE. कुठून घेतला आपण? फ्रॉम 1. हा अँगल घ्यायचा आहे मला. ईचं नाव घ्यायचं. याच्यावरूनच घेता येते मला. ह्याच्यावरून जे अँगल घेतलंय त्याच्यावरून ईचं नाव मध्ये घ्यायचं आहे. अँगल TEB इज कॉंग्रुएंट टू अँगल TEB. DEC बिकॉज कॉमन वर्टिकली अपोजिट अँगल. कॉमन वर्टिकली opposite angles and therefore triangle TBE similar to triangle DCE by which test? AA test. जे सर्व ब्रॅकेट मध्ये आहे ते सर्व काय आहे? रिझन्स आहे. and therefore TB upon DC is equal to BE upon CE is equal to TE upon DE. TE upon D because corresponding sides of similar triangles. आता कोणते दोघं जण घ्यायचे? TBचं काम आहे का आपल्याला? TB कुठे आहे का? नाही. म्हणजे याला नाही घ्यायचं. हे दोघं जण घ्यायचे. therefore BE upon. आता इथे BE आहे. हो. CE आहे का? आहे. CE जसं आहे तसं लिहिलं. इथे TE आहे का? आहे. TE. DE पण आहे. हे दोघं जण जसे आहेत तसेच लिहिले. क्रॉस मल्टिप्लिकेशन. therefore BE into DE is equal to TE into C. Hence proved. In this way we are going to solve this example. After that, 8th one. Eighth one is very simple example. A, B, P, C and D. आता हे लक्षात कसं ठेवायचं? कोणतंही एक्झाम्पल हे प्रूफ्स तुम्हाला कठीण वाटत असेल, ज्या मुलींना कठीण वाटत असेल त्यांनी ते लिहून पाहिजे. परंतु लिहून पाहताना पाठ नाही करायचे. ते कधीही पाठ न करता ते समजून घ्यायचे की इथे आपल्याला कोणाला प्रूव्ह करायचे आणि कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज, कोणत्या कोणत्या थेरम्स इथे यूज करायचे. तेवढ्या कीवर्ड्स लक्षात ठेवले की तुम्हाला आपोआपच प्रॅक्टिस होते. आणि लिहून जोपर्यंत तुम्ही ते 2-3दा न पाहता लिहून पाहत नाही प्रत्येक एक्झाम्पल प्रूव्हचं, तोपर्यंत तुम्हाला ते सोडवता येईल. आणि जॉमेट्री पूर्ण त्याच्यावरच आहे. हिअर AC and BD intersect each other at point P. These two intersecting each other. What is given? AB upon CP is equal to BP upon DP. Then prove that. To prove triangle ABCD
P similar to triangle ABP similar to CDP. Proof. जे ट्रायंगल आपल्याला प्रूव्ह करायचे आहे तेच घ्यायचे कधी. इन ट्रायंगल ABP and triangle CDP. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज गिवन, जे दिलेलं आहे ते शोधा. काय दिलेलं आहे हिअर, AP अपॉन CP इज इक्वल टू AP अपॉन CP, BP upon DP. That is, this one is given. He. Again, दोन कंडिशन दिलेले आहे, म्हणजे दोन साइड. ही साइड याला प्रोपोर्शनल आहे, ही ह्या दोघांचा रेशो आणि या दोघांचा रेशो, हे दोघांनी रेशो कसे आहे, सेम आहे. आता हे अँगल, दिस अँगल इज कॉन्ग्रुएंट टू दिस. आता याचं नाव लिहिताना कसं लिहाल, APB angle APB is congruent to angle APB, मग CPD because it is vertically opposite angles. Sides are proportional. हा साइड दिलेली आहे, ही साइड, हा अँगल आणि ही साइड SAS. Therefore, triangle ABP similar to triangle CDP by AA test. In this way, we are going to prove this one. Ninth one, we will stop here.